आता आपला नेक्स्ट टॉपिक आहे सेकंड पार्ट मधला मेसेज पासिंग. ओके, ॲप्लिकेशन रिक्वायर एनी नंबर ऑफ ऑब्जेक्ट. एखादं ॲप्लिकेशन असतं त्याला नंबर ऑफ ऑब्जेक्ट रिक्वायर असतात, जसे की इंटरॅक्टिंग इन अ हार्मोनियस मॅनर. ओके, ऑब्जेक्ट सिस्टम मे बी कम्युनिकेटिंग विच इथ अदर युजिंग मेसेज पासिंग थ्रू. त्यांनी कम्युनिकेशन करतात ते एक मेसेज थ्रू अनदर मेसेज ते पासिंग. सपोज इथं दिलेलं इथे ऑब्जेक्ट 1 आणि ऑब्जेक्ट 2. ऑब्जेक्ट 1 सेंड अ मेसेज टू ऑब्जेक्ट 2 ला आणि ऑब्जेक्ट 1 रिसीव्ह करते आणि एक्झिक्यूट द मेथड. ओके, फीचर ऑफ मेसेज पासिंग दिलेले इथे. मेसेज पासिंग बिटवीन टू ऑब्जेक्ट जनरली undirectional. Okay, message passing enable all interaction between the object मध्ये. message passing जे enable करता interaction between the object मध्ये. object passing आपला message passing essentially invoking class method मध्ये involve करता message passing. object in a different process can be invoke message passing. त्यानंतर जे आहे इनहेरिटन्स आपण हा यूज केलेला आहे कॉन्सेप्ट मध्ये भरपूर ठिकाणी. आपण इनहेरिटन्स हा बघितलेला आहे. इनहेरिटन्सची सिम्पली डेफिनेशन काय आहे, वन ऑब्जेक्ट असतो तो ॲक्वायर करतो ऑल प्रॉपर्टी अँड मेथड ऑफ द बेस क्लासची. ओके, आता इथे बघू आपण इनहेरिटन्स इज अ मेकॅनिझम दॅट परमिट न्यू क्लास टू बी क्रिएटेड. म्हणजे एक क्लास क्रिएट करतो ऑब्जेक्ट आउट ऑफ एक्झिस्टिंग क्लास बाय एक्सटेंडिंग कीवर्ड एक्सटेंडिंग कीवर्ड यूज करतो अँड रिफाइनिंग अँड इट इज कॅपेबिलिटी असते त्याची की ते हे ॲक्सेस करू शकतो प्रॉपर्टी. द एक्झिस्टिंग क्लास आर कॉल्ड ॲज बेस क्लास आणि त्यालाच आपण पॅरेंट क्लास असं बी म्हणतो. ओके, पॅरेंट क्लास अँड सुपर क्लासेस and the new class are called as a derived class. त्याला चाइल्ड क्लास आणि सब क्लास असं मी म्हणतो. Thus class can be inherited or derive the attribute and method of the super class. चे ते म्हणजे व्हॅल्यू ऍक्सेस करायचे काम करतात डिराइव्ह काम क्लास. ओके, प्रोव्हाइड दॅट द सुपर क्लास अलाउस टू बिसाइड द सुपर क्लास में ऍड इट इज ऑन ॲट्रिब्यूट अँड मेथड. सुपर क्लास जो आहे तो त्या ऑन स्वतःचे सब क्लास जो आहे मे बी ऍड इट इज ऑन. म्हणजे सब क्लास कोणता आपला डिराइव्ह क्लास जो आहे तो स्वतःचे ॲट्रिब्यूट अँड मेथड ऑन म्हणजे स्वतःचे ॲट्रिब्यूट अँड मेथड मे बी मॉडिफाय करू शकतो एनी सुपर क्लासेस मेथड. इनहेरिटन्स डिफाइन इज अ रिलेशनशिप. कोणती ते इज अ रिलेशनशिप. एक्झाम्पल फ्रॉम अ क्लास मॅन्युअल from a class mammal a number of classes can be derived such as human, cat, dog, crow, etc. Human, cat, dog and crow all have other distinct characteristics of the mammal. In addition, each has its own particular characteristic. It can be said that crow is a mammal. नेक्स्ट डे टाइप ऑफ इनहेरिटन्स. ओके, इनहेरिटन्सचे 5 टाइप असं आपण C++ लँग्वेज मध्ये बघितलेले आहे. आता पहिला टाइप आहे सिंगल इनहेरिटन्स सब क्लास डिराइव्ह फ्रॉम सिंगल सुपर क्लास. म्हणजे एकच डिराइव्ह क्लास असतो जो खालचा आपला असतो तो बेस क्लासला ऍक्सेस करायचे काम करतो. म्हणजे एक्झिस्टन्स म्हणजे ते प्रॉपर्टी हे करतो तो एक्सटेंड करतो. दिलेली त्यांनी डेफिनेशन. सब क्लास म्हणजे आपला डिराइव्ह क्लास असतो आणि सुपर क्लास म्हणजे आपला असतो बेस क्लास. ओके, सब क्लास डिराइव्ह फ्रॉम अ सिंगल सुपर क्लास. आता मल्टिपल इनहेरिटन्स काय, सब क्लास डिराइव्ह फ्रॉम मोर दॅन वन सुपर क्लास. म्हणजे मल्टिपल सुपर क्लासला ऍक्सेस करतो सब क्लास. त्यानंतर मल्टी लेवल इनहेरिटन्स. A subclass derived from superclass which is done on derived from another class. Derived class another more than base class चे derive करायचे काम करतो हे दिलेले. then hierarchical inheritance class has a number of subclasses असतात each which is has maybe have subsequent subclasses continuing for the number of levels so as it is from a tree स्ट्रक्चर मध्ये असतं ते. ओके, त्यानंतर हायब्रिड इनहेरिटन्स कॉम्बिनेशन असतं ते कोणाकोणाचं मल्टिपल आणि मल्टी लेवलचे कॉम्बिनेशन असतं त्याला आपण म्हणतो हायब्रिड इनहेरिटन्स.
ओके, आपण नेक्स्ट स्लाइड बघू. आता यांचे एक्झाम्पल दिलेले आहे. स्टुडंट हॅव्हिंग अ स्कॉलरशिप, एक स्टुडंटला स्कॉलरशिप भेटते, सिंगल इनहेरिटन्स, विल आहे, रुबर आहे. ओके, टाईप असतात, मल्टिपल इनहेरिटन्स टाईप येते. स्टुडंट आहे, हे हायब्रिड इनहेरिटन्स आहे, दोघींचं आहे आपलं कॉम्बिनेशन करून. त्यानंतर हे मल्टी लेवल आहे, ॲनिमल आहे, मॅन्युअल आहे, ह्युमन. ओके, आणि व्हेरिकल आहे. व्हेरिकलमध्ये येतं हायरॅर्चिकल इनहेरिटन्स, त्यामध्ये लँड, वॉटर, एअर आहे. लँडमध्ये येतं कार, बस, वॉटरमध्ये शिप, बोट, आणि एअरमध्ये येतं एरोप्लेन अँड हेलिकॉप्टर. नेक्स्ट बघू पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझमच्या सिम्पली मिनिंग आहे की मल्टिपल फॉर्म्स. आता पॉलिमॉर्फिझम इज अ ओरिजिनल ग्रीक वर्ड दॅट मीन्स दॅट ॲबिलिटी टू परफॉर्म मेनी टास्क. ऑब्जेक्ट ओरिएंटेड पॅराडायग्राम. ओके, ऑब्जेक्ट ओरिएंटेडचा हा मेन कॉन्सेप्ट आहे पॉलिमॉर्फिझम इम्प्लाय युजिंग ऑपरेशन इन अ डिफरंट वे त्याचे ऑपरेशन आपण परफॉर्म करू शकतो डिपेंडिंग अपॉन द इन्स्टन्स दे आर ऑपरेटिंग अपॉन. ओके, पॉलिमॉर्फिझम अलाउ ऑब्जेक्ट विथ द डिफरंट इंटरनल स्ट्रक्चर, त्यामध्ये डिफरंट इंटरनल स्ट्रक्चर थ्रू त्यांना ऑब्जेक्ट आपण कॉल करू शकतो. थ्रू हॅव द कॉमन एक्सटर्नल इंटरफेस. पॉलिमॉर्फिझम इज द पर्टिक्युलरली इफेक्टिव्ह व्हाईल इम्प्लिमेंटिंग द इनहेरिटन्स. ओके, एक्झाम्पल दिलेले आहे. लेट कन्सिडर टू क्लासेस, क्लास सर्कल अँड स्क्वेअर. ओके, इच विथ द मेथड फाइंड एरिया. मेथड दिलेले आहे थ्रू द नेम अँड पर्पज ऑफ द मेथड इन द क्लास आर सेम. The internal implementation it is produce of the calculating area is different for each class. When you object of a class circle invoke in the find area method, the operation find in the area of the circle without any conflict with the find area method of the sequence class. Okay, next slide. Generalization and specialization. आता हे पण आहेत त्याचे. जनरलायझेशन अँड स्पेशलायझेशन ॲज रिप्रेझेंट हायरार्चिकल ऑफ द रिलेशनशिप क्लासेस वेअर क्लासेस इनहेरिट फ्रॉम द सुपर क्लास. इनहेरिटन्सचा कॉन्सेप्ट यूज करून इथे दाखवलं त्यांनी. जनरलायझेशन काय? जनरलायझेशन इज अ प्रोसेस ऑफ कॉमन कॅरेक्टरिस्टिक ऑफ द क्लास. जे कॉमन कॅरेक्टरिस्टिक असतात ते क्लासचे कंबाईन टू द फॉर्म ऑफ द क्लास इन अ हायर लेवल ऑफ हायरार्चिकल. Subclasses are combined. Subclasses म्हणजे derived classes are combined to form a generalization superclass मध्ये. It is representation is a kind of relationship मध्ये. कोणती रिलेशनशिप आहे? is a kind of relationship. For example, car kind of the land vehicle. Ship is a kind of the water variable. आपला vehicle. Okay. जनरलायझेशन हे वर्क करतं बॉटम टू टॉप आणि स्पेशलायझेशन वर्क करतं टॉप टू बॉटम. स्पेशलायझेशन इज अ रिव्हर्स ऑफ प्रोसेस ऑफ जनरलायझेशन दिलेलं होतं वरती त्यांनी. काय आहे ते जनरलायझेशन? त्याची रिव्हर्स प्रोसेस. हिअर आर द डिस्ट्रीब्युशन बिटवीन द फीचर ऑफ द ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट आर यूज टू फ्रॉम अ स्पेशलाइज्ड क्लासेस फ्रॉम एक्झिस्टंट क्लासेस. इट कॅन बी द साइड that is subclass are that specialized various of the superclass. Following the example. आता हे बघा जनरलायझेशन तुम्हाला सांगितलं की ते बॉटम टू टॉप पर्यंत वर्क करतं दिले एक्झाम्पल, आणि हे स्पेशलायझेशन टॉप टू बॉटम वर्क करतं. ओके, व्हेरिकल दिले लँड, वॉटर, एअर. कार असतात, बस असतात लँडमध्ये, वॉटरमध्ये शिप आणि बोट असतात, एरोप्लेन आणि हेलिकॉप्टर एअरमध्ये असतात. आता नेक्स्ट स्लाइड आहे लिंक आणि असोसिएशन. लिंक रिप्रेझेंट कॉमन थ्रू द connection through the which is object collaborate with each other object. Roombugs has defined as is a physical or conceptual connection between the object. फिजिकल आणि कॉन्सेप्च्युअल कनेक्शन बिटवीन ऑब्जेक्ट कम्युनिकेशन करते. लिंक म्हणजे वन ऑब्जेक्ट टू अनदर ऑब्जेक्ट. ते आलं तिथे थ्रू अ लिंक. वन ऑब्जेक्ट मे बी इनवॉल्व इन अ मेथड और नेव्हिगेटेड थ्रू द अनदर ऑब्जेक्ट. एक मेथडमध्ये ते असतं पण नेव्हिगेट करते टू अनदर ऑब्जेक्ट. ओके, लिंक डिपिक्ट द रिलेशनशिप बिटवीन टू और मोर ऑब्जेक्ट. आता असोसिएशन काय आहे ते बघू. असोसिएशन इज अ ग्रुप ऑफ लिंकेज. लिंकेज ग्रुप ऑफ लिंक कॉमन स्ट्रक्चर असतं, कॉमन बिहेवियर असतं. असोसिएशन डिपिक्ट the relationship between object one or more classes. Link can be defined as an instance of association. आता डिग्री ऑफ असोसिएशन दिलेले त्यांनी आपण इथे बघितलं आहे DBMS मध्ये असतं. DBMS म्हणजे स्ट्रक्चर आपलं
database management मध्ये असतं degree of association. Degree of association denoted by number of classes involved in a connection. Degree may be unary, binary or ternary. Unary relationship connect to object of the same class. Unary मतलब one class. Okay. Binary relationship object connected to of the two classes. A ternary relationship म्हणजे connect to object of the three classes or more. Okay. आता next slide. Coordinate ratio of the association. The coordinate of binary association denoted by number of instances in association. There are three type of the coordinate ratio. 1-to-1 म्हणजे single object of a class A associated with the single object of a class B. Okay. 1-to-many, a single object of a class A associated with the many object of a class B. Many-to-many, an object of a class A may be have associated with the many object of a class B, and conversion of object class B may have be associated with the many object of class B. coordinate असा 1-to-1, 1-to-many, many-to-many. आता यांचे एक्झाम्पल कसे सांगता येईल तुम्हाला 1-to-1 की वन ऑब्जेक्ट फक्त एकाच ऑब्जेक्ट थ्रू कम्युनिकेशन करू शकतो, वन ऑब्जेक्ट कम्युनिकेशन करू शकतो मल्टिपल ऑब्जेक्ट थ्रू असं पण येतं. ओके. ॲग्रिगेशन अँड कंपोजिशन आपण नेक्स्ट लेक्चरला बघू, नेक्स्ट टॉपिकला. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय.